वृषभ राशीसाठी 8 ऑगस्ट 2025 शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ, मांगल्यपूर्ण आणि आध्यात्मिक उन्नती देणारा आहे। आजचा दिवस विशेष करून पौर्णिमा, शुक्रवार आणि वरलक्ष्मी व्रत यामुळे दुपटीने महत्त्वाचा बनतो। या दिवशी वृषभ राशीच्या व्यक्तींना सौंदर्य, वैभव, प्रसन्नता, आध्यात्मिक समाधान आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी संधी प्राप्त होईल। शुक्रवारी शुक्रग्रहाचे विशेष प्रभाव जाणवतात आणि वृषभ राशीचा स्वामी शुक्रच असल्यामुळे हा दिवस अधिक प्रभावशाली ठरतो। शुक्र हा ग्रह सौंदर्य, प्रेम, कला, ऐहिक सुखसुविधा, वैभव आणि समृद्धीचा प्रतिनिधी आहे। त्यातच आज पौर्णिमेची शुभ चंद्रशक्ती आणि वरलक्ष्मी व्रताचा विशेष योग असल्यामुळे घरात, मनात आणि वातावरणात सात्विकता निर्माण होते। विशेषतः स्त्रियांसाठी हा दिवस पूजन, संकल्प, श्रद्धा आणि समर्पणाचा आहे। वरलक्ष्मी व्रतामध्ये माता लक्ष्मीच्या 8 स्वरूपांचे आवाहन केले जाते आणि संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य, संपत्ती, सुख, शांती, समृद्धी आणि सुसंवादासाठी प्रार्थना केली जाते। आजच्या दिवशी सकाळपासूनच सकारात्मकता जाणवेल। काही दिवसांपासून मनात असलेली अस्वस्थता, विचारांचा गोंधळ किंवा निर्णय घेण्यातील अडथळे दूर होऊ लागतील। आज तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न राहील, विशेषतः जे घरात लक्ष्मी पूजन करतात, त्यांच्या मनातील भक्ती भावना अधिक प्रखर होईल। काही स्त्रिया उपवास ठेवतील, तर काही केवळ पूजन करून संकल्प करतील। वृषभ राशीच्या स्त्री व्यक्तींनी आज सुगंधी फुलांची माळ, सणासुदीचे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि केशरयुक्त नैवेद्य लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करावा। लक्ष्मी पूजन करताना श्री हरी श्री महालक्ष्म्यै नमः हा जप 108 वेळा करा आणि संध्याकाळी घरात तांदळाच्या छोट्या ढिगावर चांदी किंवा पितळेची लक्ष्मी मूर्ती स्थापन करून दिवा लावा। पूजा केल्यानंतर लक्ष्मी स्तोत्र, कनकधारा स्तोत्र अथवा श्रीसूक्त पठण केल्यास विशेष लाभ होईल। जे जातक सध्या आर्थिक ताणाखाली आहेत, त्यांनी लाल चंदनाने लक्ष्मीच्या चरणांवर तिळक करून तांदळाचे दान केल्यास कर्जमुक्तीचा मार्ग सुचेल। आजच्या ग्रहस्थितीकडे पाहता वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्र कर्क राशीत आहे, जो तुमच्या तृतीय भावात गोचर करत असल्यामुळे मनाची स्थिती स्फूर्तिदायक आणि आशावादी राहील। मनात नवीन विचार, कल्पना आणि सर्जनशीलता येईल। शुक्र स्वतः सिंह राशीत आहे, जेव्हा प्रेम, सौंदर्य आणि प्रतिष्ठा यांच्या संबंधात नवे क्षितिज खुलते। काही वृषभ राशीचे व्यक्ती आज कला, सौंदर्य, फॅशन, डिझाइन, संगीत किंवा सोशल मीडिया संबंधित क्षेत्रात काही नव्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करतील। तसेच गुरु मेष राशीत असून 6व्या स्थानात असल्याने स्पर्धा, संघर्ष आणि प्रयत्नांमध्ये यश मिळेल। पण त्यासाठी संयम आणि आत्मनियंत्रण आवश्यक आहे। कोणतेही निर्णय घेताना भावनेच्या भरात येऊन निर्णय घेऊ नका। शनी दृष्टीने आजच्या दिवसात संयमाची परीक्षा घ्यायचा संभव आहे, विशेषतः व्यवहार आणि नात्यांच्या पातळीवर। कार्यक्षेत्रात आज तुमचा दिवस सामान्य असून एखादी जुनी फाईल, प्रोजेक्ट किंवा गोष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे। कामाचे ताण थोडेसे वाढू शकतात, पण त्यातून यशाचा मार्गही तयार होतो। जर तुम्ही बिझनेस करत असाल, तर आजच्या दिवशी तुम्हाला नवे ग्राहक, नवीन कनेक्शन्स किंवा जुना थांबलेला व्यवहार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। आज वृषभ राशीच्या पुरुष व्यक्तींनी महत्त्वाच्या व्यावसायिक मीटिंग्ससाठी दुपारनंतरचा काळ निवडावा। त्यावेळी चंद्राची स्थिती तुमच्या निर्णयशक्तीला मजबूत करेल। नोकरीतील व्यक्तींना वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल, पण त्याच वेळी नवे जबाबदारीचे काम देखील दिले जाऊ शकते। सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा। आज कोणाच्याही नकारात्मक टीकेला उत्तर देण्याऐवजी शांत रहा। मनःस्थिती संतुलित ठेवल्यास तुमचे काम अधिक चांगल्या प्रकारे पार पडेल। आर्थिकदृष्ट्या आजच्या दिवशी काही चांगले निर्णय होऊ शकतात। जे जातक गुंतवणुकीचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी जमीन, सोनं
किंवा कला संबंधित वस्तूंमध्ये गुंतवणूक उपयुक्त ठरेल. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना जुने थकीत पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तर काहींना वारसा हक्क, शेअर मार्केट किंवा लॉटरीमध्ये काही प्रमाणात लाभ होऊ शकतो. पण या दिवशी कोणत्याही लालचात येऊन अतिगुंतवणूक करू नये. महालक्ष्मीची कृपा तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल, पण त्यासाठी नियोजन आणि संयम आवश्यक आहे. जर घरात आर्थिक अडचण असेल तर संध्याकाळी लाल फूल लक्ष्मीमातेच्या चरणांवर अर्पण करा आणि एका तांदळाच्या दाण्यावर श्री हे अक्षर हलक्या हाताने कुंकवाने लिहा आणि ते दाणे आपल्या पाकिटात ठेवा. कौटुंबिक वातावरण अत्यंत मधुर आणि पूजामय राहील. घरात व्रत, पूजन, सजावट, भोजन आणि सुवासिनींचा गोडवा भरलेला असेल. विशेषतः ज्या घरात स्त्रिया उपवास करत आहेत त्या महिलांना लक्ष्मीमातेची विशेष कृपा लाभेल. काही घरांमध्ये लहान मुलांची विशेष उपस्थिती घरात उत्साह आणेल. घरातील ज्येष्ठ मंडळींना आज श्रद्धेने पूजनात सामील करून घ्या. त्यांच्या आशीर्वादाने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. घरात स्त्रिया, आई, बहीण, पत्नी यांच्या भावना समजून घेण्याचा आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. वृषभ राशीच्या स्त्रियांनी आज स्वतःच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी. उपवास करताना केवळ आडाख्याने अन्नत्याग करू नये, तर शारीरिक स्थितीनुसार शुद्ध सात्विक फलाहार घ्यावा. प्रेमसंबंधाच्या बाबतीत आज प्रेमात नवीन ऊर्जा आणि साजिरं भावविश्व तयार होईल. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना आज आपल्या जोडीदाराकडून एखादा सरप्राईज मिळू शकतो. जुन्या आठवणींना उजाळा देताना दोघांचं नातं अधिक दृढ होईल. जर काही तणावाचे प्रसंग मागील काही दिवसांत घडले असतील तर आज दोघांमध्ये संवादाचे सुंदर क्षण निर्माण होतील. विवाहित व्यक्तींसाठी आजचा दिवस एकमेकांसाठी प्रेमभावना व्यक्त करण्याचा, लक्ष्मी पूजनात सहभागी होण्याचा आणि घरातील सौहार्द वाढवण्याचा आहे. जर तुम्ही अजून नात्यात नसाल आणि कुणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर आजचा दिवस सुसंधी ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आध्यात्मिक प्रेरणा आणि अभ्यासाच्या दृढ संकल्पाचा आहे. काही विद्यार्थ्यांना आपली दिशा स्पष्ट होताना जाणवेल. अभ्यासात गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना गुरुजनांची भेट लाभू शकते. जर आज सकाळी श्री स्वामी समर्थांची आठवण ठेवून अभ्यास सुरू केला तर ती ऊर्जा दिवसभर टिकून राहील. काही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा किंवा ऑनलाईन टेस्टमध्ये चांगले रिझल्ट्स मिळू शकतात. पण सोशल मीडियाचा अतिरेक टाळा आणि आपल्या अभ्यासाच्या वेळापत्रकाला जपून ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने पाहता आज शरीरावर थोडा थकवा जाणवू शकतो. विशेषतः स्त्रियांमध्ये उपवास, पूजनाची तयारी आणि घरगुती जबाबदाऱ्या यामुळे शरीराला विश्रांतीची आवश्यकता असेल. योग्य वेळी फळे, पाणी आणि झोप यांचा समावेश करा. काही जणांना कंबरदुखी, स्नायूंचा ताण किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. मानसिक दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. तसेच संध्याकाळी 11 वेळा दीर्घ श्वसन, प्राणायाम किंवा ध्यान करा. घरातील वातावरण शांत, सुवासिक आणि आध्यात्मिक ठेवल्यास शरीर आणि मन दोन्ही बरे वाटेल.